तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 5th क्वाड्रिलॅटरल्स. तर याआधी आपण 5.2 बघितली. आज आपण बघणार आहे 5.3 प्रॅक्टिस सेट नंबर. ओके, त्याआधी आपण थोडं बेसिक समजून घेऊया की रेक्टँगल म्हणजे काय होते, स्क्वेअर म्हणजे काय होते, रॉम्बस म्हणजे काय होते आणि पॅरलेलोग्राम म्हणजे काय होते. ठीक आहे, बघणार आहे रेक्टँगल म्हणजे काय होते. ठीक आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगलच्या कोणकोणत्या असतात यावर आपल्याला सगळ्यात लास्टमध्ये क्वेश्चन विचारला आहे, ट्रू आणि फॉल्समध्ये. तर ह्या प्रॉपर्टीज काय की थोडं लक्ष देऊ नये का. काय दिलेलं बघा, फर्स्ट प्रॉपर्टी काय, अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट दिलेल्या. काय असतात तर अपोजिट साईड्स काय राहतात त्याच्या रेक्टँगलच्या ह्या सेम राहतात. ओके, की ए बी कॉन्ग्रंट टू काय म्हटलं आपण सी डी, म्हणजे काय येईल, ही साईड जर 5 सेंटीमीटरची असेल तर ही पण 5 सेंटीमीटरची असेल. सेम जर ही 4 सेंटीमीटरची असेल तर ही पण 4 सेंटीमीटरची असेल. म्हणजे दोन्ही साईड काय राहतील, ह्या सेम राहतील. जसं की साईड ए सी आणि साईड बी डी. ओके, तर ह्या पण काय राहणार, तर ह्या कॉन्करंट राहणार. नंतर सेकंड पॉईंट आपला डायगोनल्स आर कॉन्करंट म्हटलं आहे. डायगोनल्स आर कॉन्करंट, जसं की आणि डी. ओके, तसंच बी आणि सी हे पण काय राहतील, तर एकमेकाला कॉन्करंट राहतील. ठीक आहे. नंतर थर्ड पॉईंट काय आपला डायगोनल बायसेक्ट ईच अदर. डायगोनल बायसेक्ट, जसं की हे डायगोनल्स आहे आपले. ओके, थर्ड पॉईंट आपला डायगोनल बायसेक्ट ईच अदर, जसं की ए एम आहे आपला इथे. ओके, हा बायसेक्ट होत आहे कशाला, तर हा होत आहे डी एमला. ओके, तर हे दोघंही कशाला सेंटर पॉईंट आहे त्याचा एम. तसंच सी एम आणि बी आणि एम हे होतं आहे एकमेकाला बायसेक्ट होत आहे. ठीक आहे. नंतर बघूया स्क्वेअर म्हणजे काय होते. तर स्क्वेअर म्हणजे काय होतात, ऑल साईड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. तर काय चारी याच्या साईड कशा राहतील आपल्या याच्या, तर चारी याच्या साईड आपल्या सेम राहतील आणि अँगल कितीचा राहतो सर्वांच्या, तर तो 90 डिग्रीचा राहतो. ठीक आहे, 90 डिग्रीचा अँगल राहतो आणि साईड कशा 4 साईड्स आर सेम राहतात. जर मी इथे जर 4 दिले तर ही पण 4 आणि ही पण 4, म्हणजे याचे चारही साईड सारख्या राहतात. सेकंड डायगोनल्स आर कॉन्करंट आहे. आताच बघितलं आपण डायगोनल्स आर कॉन्करंट आहे त्याच्यात पण. नंतर म्हटलं डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ ईच अदर. काय होतं, तर डायगोनल्स आहेत ते परपेंडिक्युलर आहेत दोन्ही याला. ठीक आहे. नंतर डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट्स अँगल. डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे. नंतर बघूया रॉम्बस म्हणजे काय. तर रॉम्बस म्हणजे काय, ऑल साईड्स आर इक्वल दिलेले आहेत आपल्याला. काय दिलं आहे, ऑल साईड्स आर इक्वल दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ ईच अदर. हा डायगोनल आहे आपला, परपेंडिक्युलर बायसेक्ट होत आहे. ठीक आहे, बायसेक्ट होत आहे एकमेकाला. अपोजिट साईड्स आर कॉन्करंट म्हटलं आहे, जसं की अपोजिट साईड्स आर कॉन्करंट दिले आहेत आपल्याला. ओके, नंतर काय म्हटलं आहे डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल. काय म्हटलं आहे, डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल कसं होईल, तर डायगोनल बायसेक्ट कसं होतं, तर अपोजिट अँगलला बायसेक्ट होत आहे. ओके, नंतर अपोजिट साईड्स आर पॅरलल. ह्या जे दोन साईड्स आहेत त्याच्या अपोजिट साईड्स ह्या काय तर पॅरलल, म्हणजे दोन्ही सेम येणार आहेत आपल्या. ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता हे झाले आपले ॲडजस्टंट अँगल. जर हा 70चा असेल तर म्हणजे हे टोटल कितीचं होईल, तर 180 डिग्रीचा राहील आपला. दोन्ही मिळून कितीचे, तर 180 डिग्रीचा. ओके, जर हा 70चा आहे आपला तर बाकीचा हा कितीचा राहील, तर 60चा. तर 6 काय म्हटलं आपल्याला ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हटलेलं आहे. तर काय होईल, ॲडजस्टंट अँगल कशाला म्हणतो आपण, तर हे झाले आपले, म्हणजे हे दोन अँगल मिळून काय येतील, तर आपला 180 डिग्रीचा बनन अँगल. ठीक आहे, बघूया पण आता. नंतर पॅरलेलोग्राम म्हणजे काय, अपोजिट साईड्स आर पॅरलल, जसं की अपोजिट साईड्स आहेत त्या पॅरलल राहतील. डायगोनल बायसेक्ट ईच अदर बघितलं आपण, डायगोनल बायसेक्ट होतात ईच अदरला. नंतर अपोजिट साईड्स आर कॉन्करंट म्हटलं आहे. अपोजिट साईड्स आर कॉन्करंट म्हणजे ही जर ए बी असेल तर हे डी सी कॉन्करंट होणार आहे एकमेकाला. ठीक आहे, अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट म्हटलं आहे. ओके, जसं की अँगल आहे हा अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट म्हटलं आहे. ॲडजस्टंट अँगलला सप्लिमेंटरी. याच्यात पण काय होणार आहे, ॲडजस्टंट अँगल जे आहेत आपले ते काय होणार आहे, सप्लिमेंटरी नाही, म्हणजे 180 डिग्रीचा होणार आहे. बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. ठीक आहे, तर काय दिलं आहे, डायगोनल ऑफ द रेक्टँगल ए बी सी डी इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट ओ. काय होतं आहे, ए बी सी डीचा आपण काय काढलेला आहे, तो पॅरलेलोग्राम काढला आहे. ठीक आहे, त्यात आपल्याला काय म्हटलं आहे की ओ हा काय दिलेला आहे, त्याला इंटरसेक्ट होता, म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे आपला ओ म्हणजे. अँड इफ ए सी इज 8 सेंटीमीटर दॅन फाइंड द लेंथ ऑफ बी ओ अँड अँड अँगल सी ए डी 35 डिग्री अँड दॅन फाइंड द मेजर ऑफ द अँगल ए सी बी. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे त्याला,
तर ए सी आणि बी असं आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं अँगल किती डिग्रीचा आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलेली आहे ए आणि ओ काय दिलं आहे ए आणि सीची किती दिले तर 8 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघूया आपण काय म्हटलं आहे इन अ पॅरलोग्राम ए बी सी डी ए सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिला आहे आणि अँगल सी ए डी किती आहे तर 35 डिग्रीचा. नंतर आपला बी ओ फाइंड आउट करायचा आहे आणि अँगल ए सी बी फाइंड आउट करायचा आहे. तर काय करणार आपण बघा ए सी आणि बी डी बघून घ्या. ए सी आणि काय दिलं आहे आपला तसंच बी डी काय आहे आपलं डायगोनल ऑफ रेक्टँग्युलर कॉन्ग्रंट काय होतं तर डायगोनलचा रेक्टँग्युलर कॉन्ग्रंट म्हणजे दोन काय येतील सेम येतील अपोजिट साईडचा सेम सारखा. ठीक आहे, मग काय बी डी इज इक्वल टू काय तर 8 सेंटीमीटर दिलं आपल्याला. बी डी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर काय बी ओचं आपल्याला फाइंड आउट करायचं. बी ओ काय घेतलं आपण 1/2 घेतलेला आहे बी डीचा. कारण काय की डायगोनल्स ऑफ रेक्टँग्युलर काय होतं बायसेक्ट होतं इच अदरला. कशाला तर बी आणि ओ आपला इथे सेंटर ओ आहे आपलं. ओके, तर काय घेतलं आपण तर 1/2 घेतलेला आहे. ओके, नंतर बी ओ इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय घेतला आपण 8. हा आपला 8 आहे इथे आपण बी ओ घेतला ना आणि हा किती आपला 8 आहे इथे आपण घेतला इथे. तर बी ओ किती आला आपला तर तो आला 4 सेंटीमीटर कारण की 2नी म्हणजे येईल इथे 4. नंतर काय म्हटलं रेक्टँगल आर ऑल्सो पॅरलोग्राम. काय म्हटलं रेक्टँगल्स आर ऑल्सो पॅरलोग्राम कारण की ए बी पॅरल टू डी सी ए बी पॅरल टू डी सी कारण की हे दोन्ही सेम साईड करायतील त्याच्या अपोज सेम राहतील. नंतर ए सी इज द ट्रान्सवर्सल. काय म्हटलं आहे ए सी जी लाईन आहे ती काय होतं तर ट्रान्सवर्सल लाईन म्हणतात त्याला. नंतर अँगल सी ए डी अँड अँगल ए सी बी तर काय होणार आपलं अल्टरनेटिव्ह अँगल्स होणार आहे. कोणते तर अँगल सी ए आणि डी आहे अँगल सी ए डी आणि ए सी बी आणि ए सी आणि बी हे काय होतं आपले तर अल्टरनेट अँगल्स होत आहे. नंतर लेंथ बी ओ किती दिलेली आहे तर 4 सेंटीमीटर आपण फाइंड आउट केली इथे. ठीक आहे, अँड मेजर अँगल ए सी बी किती दिलं आहे तर 35 डिग्रीचा दिलेला आहे गिवनमध्ये दिलेला आहे. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं झालं आपण फाइंड आउट केलेला. नेक्स्ट बघा सेकंडमध्ये काय म्हटलं आहे इन अ रोम्बस पी क्यू आर एस इफ पी क्यू इज इक्वल टू 7.5 डिग्री पी क्यू इज 7.5 दॅन फाइंड द लेंथ ऑफ क्यू आर म्हटलं आहे. काय करायचं आपल्याला क्यू आरची लेंथ फाइंड आउट करायची आहे. दॅन अँगल क्यू पी एस इज 75 डिग्री दॅन फाइंड द मेजर ऑफ द अँगल पी क्यू आर अँड अँगल एस आर क्यू. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे तर बघूया आपण इथे गिवनमध्ये काय दिलं आपल्याला पी क्यू दिलेला आहे 7.5 सेंटीमीटरचा. ठीक आहे, नंतर अँगल क्यू पी एस किती दिलं तर 75 डिग्री दिलेला आहे आणि अँगल पी क्यू आर किती आहे तर एस आर क्यू आहे. ओके, हा आपल्याला काय करायचं आहे पी क्यू आर आणि एस आर क्यू काय करायचं आपल्याला तर याचं मेजरमेंट काढायचं किती डिग्री होणार. ओके, तर काही क्यू आर इज इक्वल टू पी क्यू किती घेतला आपण क्यू आर इज इक्वल टू तो घेतला आपण पी आणि क्यू किती होता तर तो 7.5 होता आपला. आपण 7.5 दिला आपल्याला 7.5 नंतर काय क्यू आर इज इक्वल टू 7.5 युनिट घेतला आहे. नंतर अँगल एस आर क्यू किती आहे तर इज इक्वल टू क्यू पी एस म्हणजे किती अपोजिट अँगलचा रॉम्बस म्हटलं आहे. कोणता आहे एस आर क्यू बघून एस आर आणि क्यू. ओके, त्याचा अपोजिट साईड कोणती इक्वल टू म्हटलं आपल्याला क्यू पी एस. तर कोणता आहे एस आर आणि क्यू. ठीक आहे, त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे तर क्यू पी एस होता आपल्या म्हणजे तेच कोणती तर क्यू पी आणि एस होता आहे. तर काय होईल अपोजिट अँगलचा रॉम्बस होणार आहे. नंतर अँगल एस आर क्यू किती आहे तर एस आर क्यू किती आपला तर हा 75 डिग्रीचा दिला आहे आपल्याला. ठीक आहे, नंतर किती आहे अँगल क्यू पी एस किती होणार आहे तिथे क्यू पी आणि एस तो पण किती होईल तर तो पण होईल आपला 75 डिग्रीचा. नंतर काय पी क्यू आर प्लस किती होणार आहे पी क्यू आर याची जर आपण टोटल केली आणि क्यू पी एसची केली तर क्यू पी अँड एस. ठीक आहे, एक अँगल हा बनतो आणि दुसरा आपला वरतून बनतो. ठीक आहे, आणि किती झाले तर हे ॲडजस्ट अँगल आहेत आपले. ठीक आहे, तर हा कितीचा होतो ॲडजस्ट अँगल म्हणतो आपला 180 डिग्रीचा होतो. ॲडजस्ट अँगलचा रॉम्बस आर कॉन्करंट कारण की हे राहतात कॉन्करंट राहतात. तर व्हॅल्यू पुटअप करू घ्या. पी क्यू आरची नाही आहे आपल्याकडे क्यू पी एसची किती आहे 75 आणि हे किती आपली 180 कारण अँगल पी क्यू आर किती होत आहे इज इक्वल टू 180 मायनस 75. तर लास्टला आपलं किती येतं पी क्यू आरची व्हॅल्यू येते 105 डिग्री. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर म्हटलं आहे आय जे के एल इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट एम अँड फाइंड द मेजर ऑफ द अँगल आय एम जे अँड जे आय के अँड अँगल एल जे के. तर आपल्या गिवनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला डायगोनल ऑफ स्क्वेअर दिलेला आहे इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट एम. हा आपला इंटरसेक्टिंग पॉईंट आहे सेंटर पॉईंट त्याला आपण नाव दिलेलं आहे एम. ठीक आहे, हा आपला आपण एक सर्कल ड्रॉ करून घेतला आहे. आपल्याला माहिती आहे 4 साईड त्याचे सेम राहतात डायगोनल इच अदर राहतात बायसेक्ट इच अदर होतात. नंतर काय म्हटलं आहे बघूया अँगल आय एम जे आणि अँगल जे आय के आणि अँगल एल जे के काय होत आहे सेगमेंट होत आहे जे
जे परपेंडिक्युलर टू सेगमेंट आय के, मग काय होणार आहे, लेंथ जे दिलेली आहे आपल्याला, काय दिली तर जे दिलेली आहे, ठीक आहे. आणि ही आपली के आहे. काय म्हटलं, डायगोनल स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर टू इच अदर. काय म्हटलेलं आहे, डायगोनल ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. जसं की आय एम जे झालं आपला 90 डिग्रीचा, काय होईल, आय एम आणि जे कितीचा होता आपला, तर 90 डिग्रीचा होता. हा झाला आपला 1. नंतर जे आय के बघूया आपण, जे आय आणि हा झाला आपला के. ओके, तर जे आय के कितीचा होता आहे, इज इक्वल टू घेतला आपण 1/2चा घेतला. हा आपला 90 डिग्रीचा जे आय के हे झालेला आहे. नंतर हा झाला 1/2 मल्टिप्लाय बाय 90, म्हणजे किती झाला तर 90 डिग्री अँगल आर ऑफ स्क्वेअर म्हटलं आहे. म्हणजे जे आय के किती झाला आपला, तर 45 डिग्रीचा, कारण की 2ने डिवाइड होतो 90ला, तर किती येईल 45. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 2. नंतर एल जे के इज इक्वल टू 1/2, सेम आय जे के इज इक्वल टू डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट्स अँगल. काय होतं, तर जे आपले कोणते दिले आपल्याला, आय जे आणि के. ओके, तर हे काय होतील, डायगोनल अपोजिट होतं, म्हणजे हे तर 90 डिग्रीचा आपला अँगल तर बनतोच इथे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 1/2 मल्टिप्लाय बाय 90, व्हॅल्यू पुटअप किती आहे. नंतर आय जे के इज इक्वल 90 डिग्री अँड अँगल ऑफ स्क्वेअर किती आहे, तर आय जे के किती होणार आहे, तर तो होणार आहे 40 डिग्रीचा आपला. ठीक आहे, नंतर 4 बघूया. डायगोनल ऑफ रॉम्बस किती दिला आहे, 20 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर रिस्पेक्टली. देन फाइंड द साइड ऑफ द रॉम्बस अँड इट्स अ पेरिमीटर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पेरिमीटर फाइंड आउट करायचं. कसं तर रॉम्बसचा काय झालं, लेट अ पॅरलोग्राम ABCD बी अ रॉम्बस. AC इज इक्वल टू 21 सेंटीमीटर दिलेलं आहे, ACची व्हॅल्यू दिली आहे 21 सेंटीमीटर, BDची व्हॅल्यू दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ठीक, BDची व्हॅल्यू दिली आहे 20 सेंटीमीटर. लेट डायगोनल इंटरसेक्ट ॲट O. काय होतं आहे, तर सेंटर पॉईंट आहे कोणता आपला, तर O आहे. नंतर BO किती घेतला आपण, तर BO घेतला आपण 1/2. ठीक आहे, नंतर काय घेतलं आपण, त्याचा डायगोनल ऑफ रॉम्बस काय घेतला, बायसेक्ट. किती होणार, तर बायसेक्ट होता आपला. तर इथे काय होणार आहे, BO किती होतं आपला, 1/2 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, म्हणजे काय होईल 20/2 सेंटीमीटर इज इक्वल टू किती होणार, A इज इक्वल टू 1/2 AC. काय होतं, तर डायगोनल ऑफ रॉम्बस. आणि ते किती दिली, व्हॅल्यू किती दिली आपल्याला, तर ACची तर दिली आहे 21, तर 1/2 मल्टिप्लाय बाय 21, तर किती होणार इथे 21/2 घेतली आपण. कशाची, तर AOची व्हॅल्यू घेतली आहे 21/2. नंतर बघूया AC परपेंडिक्युलर टू म्हटलं आहे BDला, कारण की डायगोनल ऑफ रॉम्बस काय दिलं टू द इच अदर. कशा येतात, तर इन अ ट्रायंगल AOB इज किती दिला आहे, तर 90 डिग्री. AOB बघूया आपण, त्याचा AO आणि B हा काय झाला आपला ट्रायंगल, हा कितीचा आहे, तर 90 डिग्रीचा. नंतर AOB इज इक्वल टू AB स्क्वेअर. नंतर पायथागोरस थेरम आपण इथे यूज करत आहे. काय होतं आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. पायथागोरस थेरम काय आपला 21/2 व्हॅल्यू पुटअप करणार आहे, प्लस 20/2 नंबर 1 and 2. तर किती होत आहे, याचा स्क्वेअर किती होतील, तर 441 प्लस 20चा स्क्वेअर किती, तर 400/4 इज इक्वल टू दोघांची टोटल किती येते, तर 841/4. मग काय AB इज इक्वल टू किती होता, 841 कशाचा स्क्वेअर आहे, तर तो आहे आपला 29चा, म्हणजे 29/2. तर किती येते आपलं 14.2 सेंटीमीटर. काय होतं, तर ABची लेंथ किती आहे, तर 14.2 सेंटीमीटर, 14.5 सेंटीमीटर आहे ABची लेंथ. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय म्हटलं आहे, स्टेट द रिझन वेअर दी फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर आपण जे स्टार्टिंगला बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, कशाचे, रोम्बस, स्क्वेअर, अजून परपेंडिक्युलर, पॅरलोग्रामचे. ठीक आहे, तर ते इथे आपल्याला यूज करायचे आहेत, प्रॉपर्टीज आपल्याला इथे यूज करा. फर्स्ट काय म्हटलं आहे, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रॉम्बस म्हटलं आहे. पॅरलोग्राम हा रॉम्बस होऊ शकत नाही. का, तर ऑल साइड्स ऑफ रॉम्बस आर काय म्हटलं आहे, तर इक्वल असतात. काय असतात, त्याच्या साईड्स आर इक्वल. इट इज नॉट अ ट्रू बिकॉज ऑल पॅरलोग्राम काय होईल, तर हे होईल आपलं फॉल्स. ठीक आहे, सेकंड काय, एव्हरी रोम्बस इज काय म्हटलं आहे, रेक्टँगल. आता रोम्बस हा रेक्टँगल असू शकतो का, नाही, कारण ऑल अँगल ऑफ रेक्टँगल काय असतात, तर 90 डिग्री असतात. ठीक आहे, म्हणून काय होईल, हा पण फॉल्स येईल. थर्ड बघूया, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. एव्हरी रेक्टँगल हा पॅरलोग्राम असू शकतो का, तर असू शकतो, कारण का अपोजिट साईड्स ऑफ काय म्हटलं आहे, ऑफ ऑल रेक्टँगल्स आर पॅरलल. का असतात, तर अपोजिट साईड्स आर काय असतात, तर पॅरलल असतात, म्हणून हे ट्रू होईल. नंतर फोर्थमध्ये काय म्हणतात, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल का म्हणतात, तर ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर काय होईल, तर 90 डिग्रीज असतात, म्हणून काय होईल, तो ट्रू. फिफ्थ बघूया, एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस म्हटलं आहे, तर ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर काय असतात, तर आर इक्वल, म्हणजे हा बल काय आपला ट्रू होईल. नंतर 6 बघूया, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल म्हटलं आहे. काय, तर ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल्स आर काय म्हटलं आहे, इक्वल असतात, म्हणून काय होईल, फॉल्स होईल आपलं स्टेटमेंट.